नमस्कार मित्रांनो, खबर लाईट या आपल्या विश्वासू आणि हक्काच्या युट्यूब चॅनलवर आपले पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे. मित्रांनो, जर तुमच्या घरात आई, वडील, आजी, आजोबा किंवा ज्येष्ठ नागरिक असतील, जर तुमच्या कुटुंबातील महिला एसटी बसने नियमित प्रवास करत असतील किंवा तुम्ही स्वतः एसटी महामंडळाच्या सवलतींचा लाभ घेत असाल, तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. कारण राज्यातील लाखो महिला, ज्येष्ठ नागरिक आणि अमृत ज्येष्ठ नागरिकांसाठी आता एक मोठा बदल लागू होणार आहे. आणि हा बदल दुर्लक्षित केला तर 1 ऑगस्ट 2026 नंतर अनेकांना एसटी प्रवासातील सवलतींपासून वंचित राहावं लागू शकतं. म्हणून आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मित्रांनो, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ म्हणजेच एसटी महामंडळाच्या माध्यमातून विविध प्रवर्गातील नागरिकांना अनेक वर्षांपासून प्रवास सवलती दिल्या जात आहेत. विशेषतः महिलांसाठी, ज्येष्ठ नागरिकांसाठी आणि अमृत ज्येष्ठ नागरिकांसाठी या सवलतींचा मोठा आधार बनले आहेत. अनेक जण वैद्यकीय उपचारांसाठी, नातेवाईकांकडे जाण्यासाठी, तीर्थयात्रेसाठी किंवा दैनंदिन प्रवासासाठी या सवलतींचा लाभ घेत असतात. मात्र आता या सवलती मिळवण्याच्या प्रक्रियेत महत्त्वाचा बदल करण्यात येत आहे. मित्रांनो, उपलब्ध माहितीनुसार 1 ऑगस्ट 2026 पासून एसटी महामंडळाच्या माध्यमातून दिल्या जाणाऱ्या काही प्रवास सवलतींसाठी NCMC म्हणजेच नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड बंधनकारक करण्यात येणार आहे. याचा अर्थ असा की पात्र लाभार्थ्यांनी वेळेत हे स्मार्ट कार्ड तयार करून घेणं आवश्यक ठरणार आहे. अन्यथा सवलतींचा लाभ घेण्यात अडचणी निर्माण होऊ शकतात. मित्रांनो, आता अनेकांना प्रश्न पडेल, हे NCMC कार्ड म्हणजे नेमकं काय? हे कार्ड का आणलं जातं? त्याचा फायदा काय होणार आहे? तर मित्रांनो, NCMC म्हणजे नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड. हे एक आधुनिक स्मार्ट कार्ड आहे. या कार्डच्या माध्यमातून प्रवाशांची ओळख डिजिटल स्वरूपात पडताळली जाऊ शकते. सवलतींची माहिती ही संगणकीय पद्धतीने नोंदवली जाऊ शकते आणि तिकीट वितरण प्रक्रियेमध्ये अधिक पारदर्शकता आणता येते. मित्रांनो, गेल्या काही वर्षांपासून शासन आणि एसटी महामंडळ प्रवास व्यवस्थेमध्ये डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर वाढवत आहे. ऑनलाईन आरक्षण, डिजिटल पेमेंट, मोबाईल ॲप्स आणि स्मार्ट तिकीट प्रणाली यांच्या माध्यमातून सेवा अधिक सोयीस्कर करण्याचा प्रयत्न सुरू आहे. NCMC कार्ड हे देखील त्याच प्रक्रियेचा एक भाग मानलं जात आहे. मित्रांनो, विशेष म्हणजे यापूर्वी देखील असे कार्ड बंधनकारक करण्याबाबत चर्चा झाली होती. त्यावेळी अनेक प्रवासी संघटना, ग्रामीण भागातील नागरिक आणि विविध स्तरांवरून काही आक्षेप नोंदवण्यात आले होते. यामुळे त्यावेळचा निर्णय हा पुढे ढकलण्यात आला होता. मात्र आता पुन्हा एकदा या प्रक्रियेला वेग देण्यात येत आहे आणि लाभार्थ्यांनी वेळेत नोंदणी करावी असे आवाहन केलं जात आहे. मित्रांनो, राज्यातील महिला प्रवाशांना मिळणाऱ्या सवलती, ज्येष्ठ नागरिकांना मिळणाऱ्या सवलती आणि अमृत ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेल्या विशेष सवलती या लाभांचा योग्य लाभ संबंधित व्यक्तींनाच मिळावा, यासाठी देखील ही व्यवस्था महत्त्वाची मानली जात आहे. मित्रांनो, आज राज्यभरामध्ये हजारो नोंदणी केंद्रांच्या माध्यमातून स्मार्ट कार्ड तयार करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. ग्रामीण भागातील नागरिकांना अडचण येऊ नये, शहरी भागातील गर्दी कमी व्हावी आणि अधिकाधिक लोकांनी वेळेत नोंदणी करावी, या उद्देशाने विविध केंद्रांवर ही सुविधा उपलब्ध आहे. माहितीनुसार लाखो नागरिकांनी आधीच नोंदणी प्रक्रिया पूर्ण केली आहे. तसेच मोठ्या संख्येने स्मार्ट कार्डचे वितरण देखील करण्यात आलं आहे. मात्र अजूनही अनेक पात्र नागरिकांनी नोंदणी केलेली नाही. म्हणूनच शासन आणि एसटी महामंडळाच्या माध्यमातून वेळेत प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन केलं जात आहे. मित्रांनो, अनेक वेळा आपण अशा गोष्टी शेवटच्या क्षणापर्यंत पुढे ढकलतो आणि मग अचानक अंतिम तारीख जवळ आल्यावर मोठ्या रांगा लागतात, तांत्रिक अडचणी निर्माण होतात, कागदपत्रांची समस्या निर्माण होते आणि नागरिकांना
त्रास सहन करावा लागतो. म्हणून जर तुमच्या कुटुंबातील कोणी पात्र असेल तर वेळ न दवडता नोंदणी प्रक्रियेची माहिती घ्या. जवळच्या केंद्राशी संपर्क साधा आणि आवश्यक कागदपत्रांसह प्रक्रिया पूर्ण करा. मित्रांनो, विशेषतः ग्रामीण भागातील ज्येष्ठ नागरिकांना अशा डिजिटल प्रक्रियांबाबत फारशी माहिती नसते. अशा वेळी मुलांनी, नातवंडांनी किंवा कुटुंबातील इतर सदस्यांनी त्यांना मदत करणं आवश्यक आहे. कारण योग्य माहितीच्या अभावामुळे अनेक वेळा लाभार्थी या योजनांपासून वंचित राहतात. मित्रांनो, एसटी महामंडळ ही महाराष्ट्राच्या जनजीवनाची जीवनवाहिनी मानली जाते. दररोज लाखो प्रवासी एसटीच्या माध्यमातून प्रवास करतात. त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर महिला आणि ज्येष्ठ नागरिक असतात. म्हणून त्यांच्यासाठी सुरू असलेल्या सवलतींचा लाभ अखंडपणे मिळत राहणे अत्यंत आवश्यक आहे. यासाठी आवश्यक असलेली प्रक्रिया वेळेत पूर्ण करणं देखील तितकंच महत्वाचं आहे. मित्रांनो, पुन्हा एकदा महत्वाची माहिती सांगते. 1 ऑगस्ट 2026 पासून काही सवलतींचा लाभ घेण्यासाठी NCMC स्मार्ट कार्ड आवश्यक असू शकतं. म्हणून पात्र महिला, ज्येष्ठ नागरिक आणि अमृत ज्येष्ठ नागरिकांनी वेळेत नोंदणी करून कार्ड तयार करून घेणं गरजेचं आहे. मित्रांनो, तुमच्या कुटुंबातील ज्येष्ठ नागरिकांपर्यंत ही माहिती नक्की पोहोचवा. कारण कदाचित तुमचा एक शेअर एखाद्या व्यक्तीला भविष्यातील अडचणींपासून वाचवू शकतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, ही माहिती इतरांपर्यंत शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या शासकीय योजना, नागरिकांसाठीचे निर्णय, एसटी अपडेट्स आणि महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी खबर लाईट युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मी पुन्हा भेटेल पुढील एका नवीन आणि महत्त्वाच्या अपडेटसह. तोपर्यंत काळजी घ्या, सुरक्षित राहा आणि पाहत राहा खबर लाईट. धन्यवाद.